आज राजमाता जिजाऊंचा 328वी जयंती, त्या स्वामी विवेकानंदांची जयंती, हे दोन्ही संयुक्त विद्यमान दोन्ही कार्यक्रम एकत्र आयोजित केलेला आहे. तर आजचा जे वीर पत्नी ज्यांचा सत्कार पण केलाय गौरीचा यांचा जिजाऊ पुरस्कार देऊन की त्यांच्या पतींनी स्वरासाठी रक्त सांडलेले अशा, आणि त्याचबरोबर ज्यांच्या मातांनी घडवले, ज्यांच्या मातांनी मुलं घडवले असे सैनिक वीर ह्यांचा देखील सत्कार केलाय. की लोकांना प्रत्येकाने वाटतं की आपल्या घरी प्रत्येकाचे छत्रपती शिवाजी महाराज जन्मावं, पण त्याच्या अगोदर प्रत्येक घरी राजमाता जिजाऊ जन्म यायला पाहिजे. आणि त्यांचा हा कौतुक आजचा सोहळा आहे. त्याबद्दल आयोजकांनी मी धन्यवाद. दुसरं असं पाटील साहेब, अध्यक्ष पाटील साहेबांबद्दल एक सांगतो मी. 1997 साली आमचे पेठ वडगाव दाना जाधव यांचं स्मारक आहे, तिथं त्यांनी भरघोस मदत केली शासकीय वतीने. त्याबद्दलचा मी आभार मानतो. प्रत्येक पाटील साहेबांचं मदत असते वेगवेगळ्या कार्यात. आणि आम्हाला बोलायबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद साहेब, मनापासून धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत इंदोर होळकर घराण्याचे थेट 13वे वंशज सन्माननीय श्रीमंत राजे भूषण सिंह होळकर. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण इथं जमलोय, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब. आत्ताच आपण महाराष्ट्र गीतामध्ये ऐकलं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ज्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, रणरागिणी ताराराणी आऊसाहेब आणि त्याच्यानंतरचे अनेक वीर योद्धे ज्यांनी हा विचार जगवला, जोपासला आणि खऱ्या अर्थानं अटकेपार झेंडा लावणारे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच राष्ट्रपुरुष, महापुरुष, शहीद जवान यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो. मुलं उन्हात बसलेत, तुम्हाला वाटत असेल मी बोर करणार आहे, पण तसं नाहीये. मी 5च मिनिटं बोलणार आहे आणि तुमच्या उपयोगाचं बोलणार आहे. त्यामुळं थोडस सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आपले सर्वांचे नेते हर्षवर्धन पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमाला माझ्या बरोबरच आलेले आमचे दादा आदरणीय अमरसिंह राजे जाधवराव, अमरदादांच्या आणि विशेष करून जाधवराव कुटुंबाबद्दल बोलत असताना मला सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पत्रातलं एक वाक्य आठवतं. सुभेदार मल्हारराव होळकर म्हणायचे, जाधवराव घराणं म्हणजे सबंध महाराष्ट्राची आणि मराठ्यांची पंढरी. पंढरी का तर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे पंढरपूरचा विठ्ठल आहे. आणि जाधवरावांना महाराष्ट्राची पंढरी का म्हटलं गेलं तर जाधवरावांनी जिजाऊ आऊसाहेब आपल्याला दिल्या आणि जिजाऊ आऊसाहेब दिल्या म्हणूनच या स्वराज्याचं स्वप्न या महाराष्ट्राच्या मातीत उभारू शकलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज उभारू शकले आणि म्हणून हे हिंदवी स्वराज्य ना भगवा झेंडा या महाराष्ट्राच्या मातीत उभारू शकलं. त्यामुळे या घराण्याचं मोलाचं योगदान आहे या महाराष्ट्राच्या मातीसाठी. इंदापूरचा आणि माझा हा काही पहिलाच परिचय नाहीये. अनेक वर्षापासून मी इथे येतो. आपला शिवभक्त परिवार, आजबे सर असतील, सर्वच मंडळी, आमचे दत्ताभाऊ असतील, या सर्वांचा माझा जुना परिचय. अनेक वर्षापासून ते मला म्हणत होते की राजे आपण या कार्यक्रमासाठी आलं पाहिजे. आणि खरंच आज इथं आल्यानंतर मला आनंद वाटतो की एक चांगला कार्यक्रम हर्षवर्धन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण सर्वजण इथं शिवभक्त परिवाराच्या वतीने आयोजित करता. त्यामुळे आपल्या सर्वांचंही अभिनंदन. आता मुलांना मला 2च गोष्टी महत्वाच्या इथं सांगायच्या आहेत की जिजाऊंची जयंती असेल, शिवाजी महाराजांची जयंती असेल, डॉक्टर स्वामी विवेकानंदांची जयंती असेल, ही आपण का साजरी करायची? तुम्ही म्हणाल झालं 2-250 वर्ष होऊन गेली या लोकांना, आता कुठे इतिहासात जाता? आत्ताच बोला, शाहरुख खान बद्दल बोला, सलमान खान बद्दल बोला, नेटफ्लिक्स बद्दल बोला, चॅट जीपीटी बद्दल बोला.
पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज जे काही सुखसुविधा, जे काही स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही जे फ्रीली आज प्रत्येक गोष्ट मांडता, बोलू शकता, त्याच्यासाठी या महापुरुषांनी त्यांच्या काळामध्ये असंख्य परिश्रम घेतलेले आहेत. अनेक कष्टांना ती लोक सामोरं गेलेली आहेत. त्यांनी त्यावेळेला कष्ट घेतले, स्वतःचं रक्त सांडलं. संभाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत बलिदान दिलं. म्हणून आज तुम्ही आम्ही इथं स्वतंत्र भारतामध्ये अगदी निसंकोचपणे प्रत्येक गोष्ट करू शकतोय. आणि म्हणून या महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आपल्याला महत्वाची आहे. मी नेहमी सांगत असतो की हा जो तिरंगा या भारताच्या मातीत उभारलाय, भारताला जे स्वातंत्र्य मिळालं, दिल्लीवर जो तिरंगा फडकला, त्या तिरंग्यासाठी या महाराष्ट्राने आणि या भगव्या झेंड्याने स्वतःला मातीत गाडून घेतलं. या महाराष्ट्राच्या मातीतील अनेक वीरांनी आपलं रक्त सांडलं. आणि म्हणून राष्ट्र प्रथम, राष्ट्राचा विचार समोर ठेवून जर आपल्याला चालायचं असेल तर या महापुरुषांना आणि यांच्या जयंती पुण्यतिथीला आपल्याला विसरून चालणार नाही. आता आजकाल एक नवीन शब्द आलाय, डिप्रेशन. जरा काय झालं की मुलांना डिप्रेशन, परीक्षेत मार्क कमी पडले, मला डिप्रेशन आलं. काही मुलं आत्महत्या करायला निघतात. काही मुलं म्हणतात मला शिकायचंच नाही, आता मी शेतीवाडी करतो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला मिर्झा राजा जयसिंग या स्वराज्यावर चालून आला, छत्रपती शिवाजी महाराजांचे 300 किल्ले त्याने काढून घेतले. शिवाजी महाराजांना त्या औरंगजेबचा मनसबदार म्हणून दिल्लीला जावं लागलं. शिवाजी महाराजांना डिप्रेशन आलं नसेल का? परीक्षा फेल होण्यापेक्षा तर हे कितीतरी मोठ्या प्रमाणात अवघड परिस्थिती आहे. पण शिवाजी महाराजांना डिप्रेशन आलं का? शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराज जेव्हा परत स्वराज्यात आले, त्यांनी परिस्थितीवर मात केली, अडचणी सोडवल्या, अजून कष्ट घेतले, अजून डबल ताकदीनं मेहनत केली आणि पुन्हा हिंदवी स्वराज्यात गेलेले सगळे किल्ले आणले. अपितू स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि दक्षिणेपर्यंत, अगदी जिंजीपर्यंत त्यांनी हिंदवी स्वराज्य पसरवलं. त्यामुळे या महापुरुषांचा इतिहास, त्यांचे विचार आणि त्यांच्या इतिहासाचं वाचन हे यासाठी गरजेचं आहे की आजच्या मॉडर्न युगात सुद्धा ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की मी नाही करू शकत, मी गरीब घरात जन्माला आले, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, माझ्या आई वडिलांची परिस्थिती नाहीये, तर ह्या सगळ्या अडचणींचं उत्तर हे आपले महापुरुष देतात, ज्यांची परिस्थिती आज तुमच्यापेक्षा सुद्धा त्या काळात बिकट होती, पण त्यांनी करून दाखवलं आणि हे भारत देश उभारला. म्हणून यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, त्यांच्या इतिहासाचा जागर होणं आपल्याला गरजेचं वाटतं. फार वेळ मी आपला घेणार नाही. आपण सगळेजण इथं जमलात, आम्हाला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि तुम्ही या विचारावर इथून पुढे सगळे विद्यार्थी काम कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब, मनापासून धन्यवाद. यानंतर या ठिकाणी आपणा सर्वांच्या समोर व्याख्यान होणार आहे. समाजभूषण डॉक्टर लक्ष्मण आजबे सर यांना विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. राष्ट्रमाता हिंदवी स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणावर नतमस्तक होऊन, युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या चरणावर त्रिवार मानाचा मुजरा करून, छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणावर नतमस्तक होऊन, निर्मल गंगाजल पुण्यश्लोक अहिल्या माता यांच्या चरणावर त्रिवार मानाचा मुजरा करून, स्वामी विवेकानंदांनी ज्यांनी साता समुद्रापलीकडे आपल्या सनातन भागवत धर्माची पताका आजही फडकत ठेवलेली आहे, त्यांच्या चिरकाल तारुण्यावर आणि त्यांच्या योगदानावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून, आज मासाहेब जिजाऊंच्या आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर असणाऱ्या आणि ज्यांनी आपल्या जीवनातलं सर्वस्व या राष्ट्राला आणि समाजाला अर्पण केलं, त्या माझ्या भगिनी वीरपत्नी सौभाग्यवती गौरी अशोक इंगवले, त्यांच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत घेऊन अजून 2 वीरपत्नी सुवर्णाताई डोळफोडे
आणि साबळेताई यांनी आपलं कुंकू राष्ट्राला अर्पण केलं म्हणून आपल्या कपाळालाच गंध लावतोय आपण. त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे आदरस्थान इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्याचबरोबर मासाहेब जिजाऊंचे राजे लखोजी राजांचे थेट वंशज आणि धनाजीराव जाधव सरसेनापती यांचे 12वे थेट वंशज श्रीमंत राजे अमरसिंह जाधवराव, त्याचबरोबर निर्मल गंगाजल पुण्यश्लोक अहिल्यामाता यांच्या घराण्याचे इंदोरचे थेट वंशज श्रीमंत राजे श्री भूषणसिंह होळकर यांच्या चरणावर नतमस्तक होऊन व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, सीमेवर आपलं तारुण्य अर्पण केलेले आमचे सर्व जवान आणि ज्यांना मी आराध्य दैवत म्हणतो, ज्यांचं जिजाऊ पूजन मासाहेब जिजाऊंच्या जयंतीला कुणाची पूजा करावी हा विचार डोळ्यापुढे आला, त्यावेळेला एकमेव डोळ्यापुढे आमचं आराध्य दैवत दिसलं, ती म्हणजे सैनिकाची आई आणि पत्नी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन. उपस्थित माझे पत्रकार बांधव, या कॉलेजचे प्राचार्य सरोज सर, त्याचबरोबर येणारचे प्राचार्य, शिक्षक भगिनी, शिक्षक बांधव, शिक्षकेतर कर्मचारी, माझे विद्यार्थी बांधव आणि विद्यार्थी भगिनींनो, मला वेळेच्या मर्यादा आहेत आणि तुम्हा सर्वांचंही भान आहे. मला 4 व्यक्तिमत्वावर बोलायचं. त्यातल्या मासाहेब जिजाऊ, दुसरे सरसेनापती धनाजीराव जाधव, तिसऱ्या पुण्यश्लोक अहिल्यामाता, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद. वेळ मर्यादित वेळेत म्हणतोय. आता मला सर्वांचा धागा पकडायचा म्हटलं तर मी फक्त तुम्हाला यांच्या जीवनातला संघर्ष सांगतो. साहेब, एक वाक्य मी प्रत्येक व्याख्यानामध्ये जाणीवपूर्वक उच्चारतो की माणसाला प्रतिष्ठा विकत घेता येते पण पूजा विकत घेता येत नाही. पूजेसाठी देवच बनावं लागतं आणि त्यांचीच पूजा होते. लक्षात ठेवा की देव बनवलेली माणसं, देव बनणं किती अवघड असतं एवढं या चौघांच्या जीवनातून मी निर्धारित वेळेत बोलतोय. मासाहेब जिजाऊंच्या जीवनातला संघर्ष प्रत्येकाला 5-5 मिनिटं बोलू जातोय. नीट ऐका. आता भूषणसिंह महाराजांनी आणि जाधवरावांनी दोघांनी उल्लेख केला की मासाहेब जिजाऊ झाले तयार तरच खऱ्या अर्थानं शिवबा तयार होईल आणि आज त्याची गरज सर्वात जास्त आहे. काय संघर्ष केला मासाहेब जिजाऊन एक लक्षात घ्या. वय 14 वर्ष असेल मासाहेबांचं. तेवढ्या आयुष्यातली पहिली ठिणगी संघर्षाची. खंडगड्याच्या हत्तीवरून ज्यावेळी वाद झाला तर थोरला भाऊ दत्ता जाधव जो पिसाळलेला हत्ती 100-200 माणसाला तुडवत चाललाय, त्या हत्तीला तलवार घेऊन आडवा गेला. 20 वर्ष वय असेल, 20-22. दत्ताजी जाधव तलवार घेऊन आडवा गेला आणि तलवारीनं त्या हत्तीची सोंड छटली आणि हत्तीला मरायला भाग पडलं. काही हिंमत असावी त्या वीराची, लक्षात घ्या. आणि ही खुमखुमी ज्यावेळी पाहिली त्यावेळेला मासाहेब जिजाऊंचा एक चुलत दीर होता संभाजी भोसले. सांगितलं जाऊन, राजे हत्तीला मारू नका, आम्ही आवरतो, हत्तीला मारू नका. पण तरुण रक्त सळसळ तर रक्त. त्यावेळी चिडलेले दत्ताजी उलटे फिरून संताजीच्या अंगावर धावले. त्यावेळेला संताजींनी दत्ताजी जाधवांची हत्या केली. दूर गेलेल्या लखोजी राजे जाधवांना ज्यावेळी कळालं की आपल्या मुलाची हत्या दत्ताजी जाधवांनी केली, त्यावेळी घोडा परत फिरवला. मासाहेब जिजाऊंच्या जीवनातला संघर्ष आहे का. आणि ज्यावेळी घोडा परत फिरवला त्यावेळेला शहाजी राजे स्वतःचे जावई आडवे आले. त्यावेळी लखोजी राजे जाधवांनी जावयाचा सुद्धा विचार केला नाही. लखोजी राजे जाधवांनी शहाजी राजांच्यावर वार केला. शहाजी राजांच्या उजव्या दंडाला जखम झाली आणि भोवळ येऊन खाली पडले म्हणूनच वाचले, हे लक्षात घ्या. त्यावेळी शिवाजी राजांचा जन्म सुद्धा नव्हता. एक स्त्री ऐका. आणि ज्यावेळी लखोजी राजे परत आले त्यावेळेला संताजी हात जोडून, जे संभाजी होते, संभाजी भोसले, ते हात जोडून म्हणतायत मला माफ करा, मला माफ करा. पण आपला पोरगा मारलाय त्यावेळी तलवार घे आणि माझ्यावर चालून ये म्हणून सांगितलं लखोजी राजे जाधवांनी. आणि लखोजी राजे जाधवांनी एका ठोक्यात या संभाजी भोसलेंची गर्दन मारली. शहाजी राजेंचे चुलत भाऊ. ऐका आता. एक स्त्री, सक्का भाऊ पडलाय, बापानी आपल्या नवऱ्यावर वार केलाय. स्त्री म्हणून ऐका, जिजाऊ होणं सोपं नाही. आणि जो संभाजी मारला गेला तो चुलत दीर होता. त्याच संभाजीचं नाव आपल्या थोरल्या पुत्राला आणि नंतर शिवाजी राजांच्या थोरल्या मुलाला सुद्धा का दिलं. ऐका. जिजाबाई हे नाव होतं.
पण जिजाऊबाईला आऊ म्हणणारा, म्हणजे जिजाऊ शब्द ज्यांनी जोडला ते होते संभाजी भोसले, जे मारले गेले. त्याची स्मृती म्हणून नाव ठेवलं. त्यामुळे एकाच दिवशी जिजाऊबाई साहेबांच्या जीवनामध्ये जो प्रसंग आला, जिथनं सासर माहेर तुटलं, साधं नाही जिजाऊ होणं, हा पहिला संघर्ष. दुसरा संघर्ष, ज्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं आणि आता जे व्यासपीठावर हयात इथं उपस्थित आहेत आपल्या श्रीमंत राजे अमरसिंह जाधवराव यांचे, त्या व्यक्तीचे वंशशी आहेत. कोण आहे का? मासाहेब जिजाऊंचे 3 भाऊ आणि वडील आणि भाचा. कोण कोण? लखोजी राजे जाधव, अचलोजी, रघोजी, बहादूरजी आणि दत्ताजीचा मुलगा यशवंतजी. दौलताबादच्या किल्ल्यावरती रक्षाबंधनाच्या दिवशी कापले गेले. लक्षात घ्या, आपला भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी कापलं जाणं हे मासाहेब जिजाऊंच्या जीवनातलं दुःख आहे. आणि हेही दुःख तिनं सहन केलं. आणि ते जे आचलोजी मारले गेले, त्या आचलोजीचा मुलगा संताजी आणि मासाहेब जिजाऊंचा थोरला मुलगा संभाजी, शिवाजीरावांचे थोरले भाऊ, हे कनकगिरीच्या वेड्यावर ज्या वेळेला होते त्यावेळी अफजल खानानं वेळेवर मदत न पोहोचता त्यांना मरायला भाग पाडलं. त्यांच्यावर एक मोठी टोळी त्यांच्यावर जात असताना कोणतीच मदत केली नाही. ज्या मासाहेबांनी आपले वडील आणि भाऊ मारल्यानंतर या अचलोजीचा मुलगा संताजी आपल्या माहेर सासरी आणला, त्याला वाढवला, त्याला युद्धकला शिकवली. आणि तो मुलगा संताजी आणि थोरला मुलगा संभाजी एकाच वेळी मारले गेले. दुःख बघा, हे एका वेळी मारले गेले. त्या संताजीचा मुलगा शंभूसिंह, हा शंभूसिंह भाऊ, या शंभूसिंहाचे वर्णन आपल्याला फारसं येत नाही, वेळ मर्यादित आहे, पण या घराण्याचा इतिहास किती मोठा आहे का. हा शंभूसिंह छत्रपती शिवाजीराजे ज्या वेळेला पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटून येत होते त्यावेळी सिद्धी जोहरच्या वेढा तोडून बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला त्या पावन खिंडीमध्ये, त्याला गजापूरची खिंड म्हणत होता, आज फक्त बाजीप्रभू देशपांडेचं नाव आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याचबरोबर बांदल देशमुखांची 300 पोरं होती, जी 20 ते 22 वर्षाची होती. आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त लढाईला तोंड फोडून ज्यांना आक्रमकरित्या हल्ला करून, हा हल्ला 1 तास नाही माझ्या बांधवांनो, त्या संताजीचा मुलगा, संताजी जाधवरावांचा मुलगा शंभूसिंह जाधवराव, हे शंभूसिंह जाधवराव किती तास लढत होते ऐका. पन्हाळा ते पावनखिंड चाललोय भाऊ आम्ही शिवभक्त परिवार सगळे. हे अंतर आहे 60 किलोमीटर. हे 60 किलोमीटर अंतर 15 तासात पळून येऊन आपल्याला 2 दिवस लागतात. आज हे 15 तासात येऊन 6 तास अखंड लढाई आहे. म्हणजे 21 तास पाण्याचा घोट सुद्धा पिलेला नाही. त्यात शंभूसिंह जाधव मारले गेले. त्याच्यामुळं शिवाजीराजे वाचले, हे विसरू नका. या घराण्याचं योगदान सामान्य नाही माझ्या बांधवांनो, योगदान सामान्य. त्या शंभूसिंहाचे पुत्र धनाजीराव हे सरसेनापती झाले आणि त्यांचे हे थेट वंशज आहे. तेव्हा जोरदार टाळ्या या उपस्थितीसाठी. किती मोठं योगदान आहे का पहा. दुसरं चरित्र मासाहेब जिजाऊंच्या जीवनात, हे विसरू नका माझ्या बांधवांना. शिवाजीराजांना घडवत असताना आज यायचा जमाना आहे भाऊ, मला स्वामी विवेकानंदांपर्यंत यायचं आहे. शिक्षक बांधवांना आणि आमच्या सर्वांनाच विनंती करतो, पालकांना विनंती करतोय, मासाहेब जिजाऊंचं योगदान कोणतं नीट लक्षात घ्या. शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे सरदार होते, मालोजीराजे सरदार होते, म्हणजे नोकरी करत होते. मासाहेब जिजाऊने आपल्या पुत्राला जन्माल्यानंतर 15 मिनिटात हाक मारली होती. 19 फेब्रुवारी 1630 संध्याकाळी 8 वाजता रात्री शिवनेरी किल्ल्यावर. काय राजा होता का तो? सरदार पुत्र होता. आणि प्रतिज्ञा केली, या पुत्राला मी गजपती, गणपती, अश्वपती, भूपती, पुरंदर चक्रवर्ती, सम्राट झालेला पाहिन. सामान्य गर्जना नव्हती, सामान्य गर्जना नव्हती. तर कितीही वाईट आली तरी आपल्या पुत्राला नोकरी करू देणार नाही, याला राजाच करणार. ही मासाहेब जिजाऊंची देवत्वाची सर्वोच्च उंची, ती प्रत्येक आईला आणि प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक मुलीला कळाली पाहिजे. मासाहेब जिजाऊ घडवणं म्हणजे तलवार घेऊन शिवाजी राजांना लढायला लावले नाही. आज ज्या क्षेत्रात आहोत आपण, ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातला राजा माझा मुलगा झाला पाहिजे, माझा भाऊ झाला पाहिजे, माझा पती झाला पाहिजे. हे ज्यावेळी या महाराष्ट्रातली, भारतातली स्त्री ठरवेल त्या दिवशी आम्ही जगाचे राजे होऊ, हा मासाहेब जिजाऊंचा संदेश आहे, हे विसरू नका. आणि याच्या पद्धतीनं आज 4 ते 5 वर्षाच्या आत भाऊ हे सगळ्याच
बिल्डिंग नुसत्या इमारती राहतील, कारण शाळा शिल्लकच राहणार नाही. जगाची आजची दिशा आहे. आज इलॉन मस्क जगातला सर्वात श्रीमंत माणूस, ज्यानं टेक्नॉलॉजीवर आपल्या जगावर राज्य करण्याचा आर्थिकदृष्ट्या प्रयत्न करून यशस्वी झाला, तो इलॉन मस्क. ऐका, जिजाऊ घडणं, मी जिजाऊ बद्दलच बोलतोय. त्याचं जीवनचरित्र ऑटोबायोग्राफी पाहिली त्यावेळेला त्याला ही लढण्याची ताकद कुठनं आली तो सांगतो की आमच्या स्कूलिंग मेथडमध्ये, आमच्या शाळेमध्ये 3री-4थीच्या वयात सगळ्या पोरांना एकत्र सोडून फक्त मारामारी करायला लावायची. फक्त मारामारी, कुठल्याही पद्धतीचा हल्ला केला तरी चालतो. त्यात जखमी झालेल्या पुन्हा दवाखान्यात, हे ट्रेनिंग आहे त्यांचं. आणि दुसरं, कंपल्सरी मिलिटरीचं त्यांना मिलिटरीत भरती व्हावं लागतं. याच्यामुळे राष्ट्रप्रेम आणि लढण्याची झगडण्याची ताकद त्यांच्यात निर्माण झाली. हेच पद्धत मासाहेब जिजाऊने आपल्या शिवाजीराजांच्या जीवनामध्ये, संभाजीराजांच्या जीवनात घडवली. ऐका कशी घडवली. ऐका, शिवाजीराजांनी शिक्षण घेत असताना फक्त 4च वर्ष शिक्षण घेतलं. वयाचे 8 ते 12 वर्ष, आणि ते घेतलं बंगलोरला. बाप म्हणून ऐका, आई म्हणून ऐका, इथं उपस्थित राहणाऱ्यांनी. मासाहेब जिजाऊंनी शिवाजीराजांना जे शिक्षण दिलं 4 वर्षात, ते विषय आहेत 35. शिवभारत हा ग्रंथ जर त्या काळातला कवींद्र परमानंदांनी शिवाजीराजांच्या काळात लिहिला, त्यातलं वर्णन सांगतोय मी. 35 विषयांचं शिक्षण. त्यामध्ये वेद आहेत, पुराण आहेत, स्मृती आहेत, रामायण महाभारत आहे, धर्मशास्त्राचं सगळंच आहे. युद्धकला, घोडेसवारी, हत्तीवर बसणं, उंटावर बसणं, पाण्यात पोहणं, सामुद्रिका म्हणजे मुद्रा, त्याचबरोबर आकाश विज्ञान, अंतराळातलं विज्ञान, त्याबरोबर सायन्स, वैद्यकीय विज्ञान, विष उतरवणं, विष घालणं, वश करणं, जादू टोना, कोणती विद्या नाही. आणि याला किती शिक्षक नेमले? याला शिक्षक नेमले होते 31 शिक्षक, आणि 4 वर्षात शिक्षण पूर्ण केलं. पुन्हा शिवाजीराजांनी वयाच्या 12व्या वर्षानंतर जे शिक्षण घेतलं ते सगळं समाजातून घेतलं आणि अनुभवातून घेतलं. ती आज काळाची गरज आहे. त्यामुळं आज मासाहेब जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं मुलगी म्हणून, मुलगा म्हणून एक प्रतिज्ञा करा. आज शिक्षक बांधवांना मी सांगतोय की मी नोकरी करणं वाईट असं नाही म्हणत, पण आज भाऊ एमपीएससीचा रिझल्ट सांगतो, जी टॉपची नोकरी सांगितली जाते 0.08% आहे. 3 लाख पोरं बसतात आणि 450 पोरांचं सिलेक्शन आहे. उरलेली जी पोरं आहेत त्यांची अवस्था इतकी बिकट होतीये. त्यामुळं आपल्या सगळ्याच आईबापांनी ठरवलं पाहिजे शाळेत घालताना की माझा पोरगा मी नोकरीसाठी शिकवणार नाही, त्याच्याकडे जी कला आहे त्या कलेला प्राधान्य देण्यासाठी, एक्सलंट होण्यासाठी त्याला शिकवायला सुरुवात करा. ती काळाची गरज आहे. हे मासाहेब जिजाऊंनी केलं म्हणून राजा घडले, आणि 1 नाही 3 पिढीचे राजे. आता ऐका, सरसेनापती धनाजीराव जाधव, संताजी आणि धनाजी काळ ऐका, तुम्हाला सांगतो. शिवाजीराजांचं निधन झालेलं 1680. 1689ला संभाजीराजांची निर्घुण हत्या झालेली आहे, आणि त्यानंतर रायगड पडलेला आहे. राजाराम महाराजांना जिंजीला जावं लागलेलं आहे. महाराष्ट्रात राजा नाही, सत्ता नाही, काहीच नाही. आणि प्रत्येक जण वतनाला भुलला. शिवाजीराजांनी वतनदारी बंद केली होती, वेतनदारी सुरू केली होती. औरंगजेबाने येऊन जुन्या लोकांना वतन द्यायला लावली, त्यामुळे सगळीच लोक फितूर होऊ लागली. अशा काळात संताजी आणि धनाजीचा उदय आहे. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी पहिलं जर काम कुठलं केलं असेल तर त्यांनी साताऱ्याच्या जवळ, वाईच्या जवळ पहिला सर्जा खानाचा पराभव केला. सर्जा खान त्यावेळी राजाराम महाराज जिंजीला होते, आणि संताजी धनाजीच्या या पराक्रमामुळे प्रत्येक माणूस पेटून उठला. शिवाजीराजे, संभाजीराजांच्या पराक्रमापुढे राजाराम महाराज, शाहू महाराज आपल्याला कळाले नाहीत. 2 मिनिटात सांगतो माझ्या बांधवांनो. ज्या संभाजीराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराजांची वेळ आली त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 19, आणि राणी येसूबाई साहेबांनी ज्या वेळेला संभाजीराजांना पकडलं 42 दिवसांनी मारलं, पण संभाजीराजांना पकडल्यानंतर 5व्या दिवशी म्हणजे राजे हयात असताना राजाराम महाराजांना राज्याभिषेक केलाय. कुणी? येसूबाईंनी. दूरदृष्टी पहा यांची. कितव्या? 5व्या दिवशी. आणि राजाराम महाराजांना स्वतः आपल्या 3 राण्यांसह आपल्या रायगडावर निष्ठून जायला मदत केली स्वतः राणी येसूबाई साहेबांनी, आणि स्वतः कैद झाल्या. म्हणून आज आपल्याला हे भगवं फिगवं सगळं बघायला मिळते. नंतर रायगडाबरोबर हेही घर संपलं असतं. हे येसूबाईचं योगदान. आणि शाहूराजे आणि येसूबाई ज्या वेळेला पुन्हा जुल्फिकार खानानं रायगड पडला आणि कैद झाला, त्यावेळेला संताजी धनाजी कळतात. संभाजीराजांची हत्या, येसूबाई कैदेत, शाहू महाराज कैदेत, आणि संताजी आणि धनाजी, संताजी स्वतः धनाजी जाधव जिंजीपर्यंत राजाराम महाराजांना पोहोचवायला गेलेत. अंतर पहा फक्त. नाशिकचा साल्हेर मुल्हेर ते जिंजी
हे अंतर आहे 2000 किलोमीटर. या अंतरात लढाया चालू आहेत, या अंतरात. आणि त्यावेळी सुखरूप धनाजीराव जाधवांनी राजाराम महाराजांना जिंजीला पोहोचवलं. जो पराक्रम आहे धनाजीराव जाधवांचा तो ऐका माझ्या बांधवांनो. त्यावेळेला त्या ठिकाणी औरंगजेबानं ज्यानं रायगड पाडला त्या जुल्फिकार खानाला जिंजीला वेढा द्यायला पाठवलं. जिंजीला वेढा पडला आणि तिथं बातमी आली की औरंगजेबच मेला. त्यामुळं तो वेढा ढिल्ला पडला. जुल्फिकार खानाला वाटलं की आता आग्र्याला सत्तेसाठी हाणामारी होणार, आपण इथं अडकून चालणार नाही. आणि एक 3-4 महिन्याचा काळ मिळाला. त्या काळामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या किल्ल्यावरच्या औरंगजेबाचे सरदार होते ते सडकून चोपले, यातला एकही सोडला नाही. आणि ज्या वेळेला औरंगजेबाला कळालं की एकट्या जुल्फिकार खानाला ते होणार नाही, त्यावेळेला त्यानं त्याचा वजीर म्हणजे आताचा पंतप्रधान असद खान जो जुल्फिकार खानाचा बाप होता आणि स्वतःचा मुलगा कामबक्ष मोठी फौज घेऊन त्यांनी जिंजीला पाठवलं. यांचा जिंजीला वेढा पडला. ऐका, त्यावेळी संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि नागोजी माने म्हसवडचे, अमरसिंह निंबाळकर हे 4 मातब्बर सरदार जो वेढा पडला त्या वेड्याला अन्नधान्याचा पुरवठा कमी होऊ लागला. कारण संताजी धनाजींनी रसद रोखली. आणि रसद होती वांदिवाश म्हणून एक 40 किलोमीटर जिंजी पासून एक किल्ला आहे तिथं. तर तिथं जाऊन आणणं कुणाला शक्य होईना. शेवटी जुल्फिकार खान स्वतः गेला आणि त्यानं वांदिवाशहून मदत आणली. आणि मदत आणत असताना मध्ये एक गडी होती, त्या गडीवर तो राहिला. त्या ठिकाणी संताजी घोरपडेंनी त्याला वेढा दिला. आणि धनाजी जाधवांनी असद खान जो औरंगजेबाचा वजीर होता आणि स्वतःचा मुलगा कामबक्ष या दोघांना या संताजीने वेढा दिला. आणि आतून नागोजी माने अशी लढाई सुरू झाली. आणि ती लढाई इतक्या निर्णायक क्षणाला आली की अन्न करून ही माणसं मरू लागली. संताजी धनाजीचा पराक्रम पहा. आणि एक वेळ अशी आली की या असद खानाला जो औरंगजेबाचा नातेवाईक आहे, वजीर आहे, पंतप्रधान आणि स्वतःचा मुलगा कामबक्ष, या दोघांना कैद करायचं आणि जुल्फिकार खानाला खलासच करायचं हे संताजी घोरपडेंनी ठरवलं होतं. आणि जुल्फिकार खान खलास करून औरंगजेबाचा मुलगा आणि वजीर पकडायचा. हे का साल आहे 1693 संभाजीराजांच्या मृत्यूनंतर फक्त 5व्या वर्षी. आणि येसुबाईंना आणि शाहू महाराजांना घेऊन यायचं हे ज्या वेळेला ठरलं आणि त्यावेळेला राजाराम महाराजांनी त्यांच्याबरोबर तह केला आणि तिथून पुढचा इतिहास बदलला. मला फक्त धनाजीराव जाधव सांगवायचे माझ्या बांधवांनो. 1698 संताजी घोरपडे आपल्या इथं कारगिलच्या घाटात माळशिरसच्या पलीकडे दुर्दैवी मृत्यू त्यांचे वंश ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांचा इतिहास सांगेन. पण 1698 ते 1708 शाहू महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत तोपर्यंतचा काळ आहे संताजी घोरपडेंच्या मृत्यूनंतर फक्त आणि फक्त सरसेनापती धनाजीराव जाधवरावांचा, ज्यांनी दिल्लीपर्यंत आपल्या तलवारीचा धाक निर्माण केला. बदला कसा घेतला संभाजीराजांचा ऐका. ज्या वेळेला शाहू महाराजांना सोडलं 1707 ला औरंगजेब मेला आणि शाहू राजांना सोडलं 1708 ला त्यांचा राज्याभिषेक झाला. शाहू महाराज आम्हाला कळालं नाहीत भाऊ. 30 ते 40 हजाराची तगडी फौज होती त्यांच्याजवळ आणि छत्रपती घराण्यातला पहिला राजा आहे शाहू महाराज की ज्यानं उघड्यावर किल्ला बांधला. आणि किल्ले म्हणजे डोंगर सोडून साताऱ्याला राजधानी आणली. 42 वर्ष जोपर्यंत शाहू महाराज जिवंत होते तोपर्यंत एकही हल्ला या अजिंक्य तारावर झाला नाही. ही शाहू महाराजांची ताकद होती. आणि ज्या वेळेला त्यांना कळलं 1717 ला म्हणजे 11 वर्षांनी दिल्लीत आनागोंदी माजलीये त्यावेळी सय्यद बंधूंनी औरंगजेबाचा पंतू फारुख सियार याला गादीवर बसवला होता आणि त्या दोघांचा वाद लागला. त्यावेळी शाहू महाराजांनी शंकरजी मल्हार, बाळाजी यशवंत, खंडोजी दाभाडे आणि थोरले बाजीराव यांना लावलं. दिल्लीला वेढा दिला आणि दिल्लीला वेढा दिल्यानंतर ही मसलत बसली. आणि हा जो फारुख शाह सियार होता औरंगजेबाचा पंतू त्याला हटवण्यासाठी जो 1703 ला औरंगजेबाचा नातू मोहिउद्दीन पुण्यात मेला होता आणि पुण्याचं नाव बदललं होतं, मुयाबाद नाव ठेवलं होतं त्याच्यावरून, त्याला हत्तीवर बसवला तोतया आणि शाहू महाराजांनी दिल्लीला पाठवला. हा औरंगजेबाचा नातू आहे, याला गादीवर बसवा. आणि त्या औरंगजेबाच्या पंतूला पकडलं ज्याचं नाव होतं फारुख सियार आणि त्याचे सुद्धा संभाजी महाराजाप्रमाणे डोळे फोडले आणि त्याला मारून तिथून पुढे भाऊ 1707 ते 1720, 1708 ते 1720 या कालखंडामध्ये 1717 ते 1720 या 3 वर्षात
या आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी दिल्लीचे 3 बादशाह बदलले. याचा अर्थ दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे तिथून आलं, हे लक्षात ठेवा. दिल्लीच्या तख्तावर राजा कोणी करायचा हे यांनी ठरवलं. ही किमया धनाजीराव जाधवांच्या तलवारीने केली, त्यांचे वंशजित आहेत. त्याचबरोबर निर्मल गंगाजल पुण्यश्लोक अहिल्या मातेसाठी आज त्यांचे विद्यमान वंशज या ठिकाणी अतिशय सुंदर त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. खरं तर त्यांना बोलायला अजून खूप वेळ द्यायचा होता, पण आज तुम्हा सर्वांना या मान्यवरांना कळावं म्हणून सांगतो माझ्या बांधवांनो. निर्मल गंगाजल पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या जीवनामध्ये रक्ताच्या नात्याची 22 माणसं आपल्या डोळ्यासमोर गेलेली आहेत. अहिल्या देवीचं चरित्र जर वाचायचं असेल माझ्या बांधवांनो, निर्मल गंगा जल हा शब्द आणि पुण्यश्लोक, अनेक राजा झाल्या, अनेक महामाता झाल्या, अनेक राजमात्या झाल्या, राजे, परंतु पुण्यश्लोक या भारतामध्ये नाही जगात एकच झाली, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या माता. हे शब्द का जोडले गेले ऐका. खंडेराव होळकर गेले त्यावेळेला वय फक्त 28-29 होतं. तिथून पुढे 44 वर्ष आयुष्य मातेला. पण खंडेराव होळकर गेल्यानंतर आपल्या पायामध्ये तिथून पुढे 42 वर्ष चप्पल घातली नाही. 42 वर्ष अंगावर एकही दागिना नाही. पांढरी मोत्याची माळ ती बी गौतमीबाई होळकर आणि सुभेदार मल्हारराव होळकरांनी दिलेली होती, तेवढीच घातली. पांढरी साडी सोडून दुसरी साडी घातली नाही. इव्हन आता हे फोटो सुद्धा चुकीचे येत आहेत महाराज. माझा अभ्यास सांगतो की काठ किंवा ज्याला पदर आणि काठ आहे अशी साडी सुद्धा अहिल्या मातेने आयुष्यात घातली नाही. 42 वर्ष ऐका, 42 वर्ष पांढरं घोंगडं सोडून दुसरे कशावर बसली नाही, पलंगावर झोपली नाही राजमाता अहिल्या देवी. आणि काय निर्माण केलं, बद्री केदारनाथ पासून रामेश्वर पर्यंत आणि कलकत्त्यापासून मुंबई पर्यंत उभारा भारत जी बांधकामं केली, ज्या अन्नछत्र उघडली, ज्या विहिरी बांधल्या, ज्या बारवा बांधल्या, हे जागतिक रेकॉर्ड ठरेल. जेवढ्या विहिरी बांधल्या तेवढ्या जगात कुठल्या पुरुषानं सुद्धा बांधल्या नाहीत आणि ते सगळं लोक कल्याणार्थ बांधल्या. म्हणून पुण्यश्लोक अहिल्या माता तिच्या जीवनातला संघर्ष एकच सांगतो, फक्त वेळ कमी आहे आणि मग थोडं 2 मिनिट मी स्वामी विवेकानंदावर बोलतो. एकच संघर्ष सांगतो किती अवघड आहे. खंडेराव होळकर ज्या वेळेला गेले कुंभेरीच्या वेळ्यात गोळा लागून, त्यावेळी त्यांच्या चितेवर 7 स्त्रिया सती गेल्या आणि 2 कंचनी स्त्रिया म्हणजे नाचणाऱ्या स्त्रिया. त्या 2 नाचणाऱ्या स्त्रिया ज्या होत्या त्या मुस्लिम होत्या. एकीचं नाव होतं शबनम आणि दुसरीचं नाव होतं शकीना. उत्तर प्रदेशमध्ये 6 माशी, मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये यांचं जे घराणं आहे तिथं 6 माशी श्राद्ध घालण्याची पद्धत आहे. आपल्या चौंडीचे शिंदे माहेरचे सगळे त्यांच्या कार्यक्रमाला आले आणि ज्या वेळेला तर्पण विधी चालू होता, भाऊ तर्पण विधी, त्यावेळेला खंडेराव होळकरांना तिलांजली दिली गेली. या 7 राण्या ज्या गेल्या होत्या सती त्यांना तिलांजली दिली गेली आणि या 2 कंचनी स्त्रिया ज्या सती गेल्या होत्या, नाचणाऱ्या होत्या, परंतु त्या सती गेल्या होत्या, त्यांना तिलांजली दिली नाही. मल्हारराव होळकर बसलेले आहेत, अहिल्या देवी बसलेले आहेत, मालेराव पूजा करतोय आणि अहिल्या देवीनी वय किती असेल त्यावेळेला 29-30, अहिल्या देवीने सांगितलं ठणकावून या 2 स्त्रियांना सुद्धा तुम्ही तिलांजली द्या. तर पुरोहित जो पूजा करत होता तो म्हणत होता त्या हिंदू नव्हत्या, त्या मुस्लिम आहेत आणि मुस्लिमांना तर्पण द्यायचा मंत्र आपल्या विधीत नाही. त्यावेळी अहिल्या देवीचा बाणेदारपणा पहा. अहिल्या देवी म्हणाल्या, अरे ज्या जळून खाक झालेल्या आहेत त्यांची कसली जात पाहताय, त्यांनी त्यांचं योगदान पहा आणि जर त्यांना तिलांजली देता येत नसेल तर हा विधीच बंद करा. काय ताकद आहे. बरं त्या स्त्रिया सवती नाहीत, त्या स्त्रिया रखेल्या आहेत. त्या स्त्रियांना तिलांजली देण्यासाठी अहिल्या मातेनं आपल्या नवऱ्याचा विधी रोखला आणि मल्हारराव होळकर उभा राहून सांगितलं की तुम्ही त्या सांगतायत त्याप्रमाणे विधी करा. असा सासरा सुद्धा जीवनात असावा लागतो. त्यावेळेला पुण्यश्लोक अहिल्या माता घडतात. मला राजे यशवंतरावांच्या विषयी बोलायचं होतं पण ऊन कमी, ताईंना माझ्या पेपरला जायचंय, ज्यांचा आज तुम्हाला या ठिकाणी साहेब स्वामी विवेकानंदावर शेवटची 5 मिनिटं बोलण्यापूर्वी मुद्दाम सांगतो, दोन्ही राजे व्यासपीठावर आहेत आणि महाराष्ट्राची 2 क्षत्रियाची तगडी दैवत आहेत ही, हे विसरू नका माझ्या बांधवांनो. यांनी जी परंपरा जपण्याचं काम केलंय, पुढच्या पिढीला आपल्या घराण्याचा वारसा द्यायचं जे काम केलं आहे ते काम तुम्हाला पुढच्या 100 वर्षामध्ये तरुण आणि तरुणीमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. ही खऱ्या अर्थाने यांच्या उपस्थितीची किंमत आहे, हे लक्षात ठेवा. जिजाऊ जयंती 12 वर्षापूर्वी हर्षवर्धन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली
5,000 लोक शिवाजीराजांच्या काळानंतर पहिल्यांदाच राजगडावर साजरी केली. 5,000 लोक एका वेळेला शिवकाळ सोडून पहिल्यांदा इंदापूर तालुक्यातनं राजगडावर गेली आणि त्या ठिकाणी जयंती साजरी केली. त्यानंतर इथं आल्यानंतर बघा तुम्ही, इथं आमच्या आज मिरवणुका नाहीत, कुठली फोटोची पूजन आहे, मूर्तीचं पूजन प्रतीक म्हणून करतोय. पण आज महाराष्ट्रातली शिवबाची आई मासाहेब जिजाऊ जर कोण असेल तर जिनं आपला पुत्र सीमेवर उभा केला. आज जिजाऊ आईसाहेब कोण असेल तर जिनं आपलं कुंकू आणि मंगळसूत्र सीमेवर डावावर मांडलं. तिची पूजा करणं ह्या इंदापूरच्या या ऐतिहासिक भूमीत पहिल्यांदा सुरू झालं आणि अख्ख्या भारतानं त्याची कॉपी केली. आज यांची पूजा करतोय माझ्या माता भगिनींनो, ऐका. ताई उठून उभा करा, गौरी ताई आणि साहेब ताई उठून उभा राहा. ते लेकराला उभा करा. त्यांचे सासऱ्याने वडील आहेत, त्यांचं कुटुंब दिसतं तुम्हाला. ती मुलगी आहे, ती 6 महिन्याची असताना तिचे पती शहीद झालेली आहेत. कुणाची पूजा करतोय लक्षात घ्या. हा एक मुलगा समोर आहे, समोर ये रे बाळा, तू वर व्यासपीठावर ये, तू ये व्यासपीठावर. जरा कल्पना करा, आज आम्ही गाढ घरात झोपतोय. अरे गाढ का झोपतोय? कारण सीमेवर हिनं कुंकू अर्पण केलं आणि अशा लाखो माझ्या जिजाऊ आई साहेब आज आपलं कुंकू सीमेवर डावावर मांडून उभा आहेत. म्हणून आमच्या घरात गाढ झोप आहे, लक्षात ठेवा. बेडवर अंग टाकण्यापूर्वी माझ्या ताईला आठवा. आज तिचा MA चा पेपर आहे, केवढी लहान मुलं आहेत, जबाबदारी ओळखा. समाजातली जिजाऊ जर कोण असेल तर माझी ही आई आहे, माझी ही ताई आहे. त्या व्यासपीठावर बसलेल्या साबळे ताई, त्या सुवर्ण ताईंनी आपले पती अर्पण केले, त्यावेळी आम्ही सुरक्षित आहोत. ताई खाली बसा, ही आमची जिजाऊ जयंती आहे. हा शिवभक्त परिवार आहे. स्वामी विवेकानंदांच्या बद्दलची 5 मिनिट शेवटची बोलतो. माझ्या बांधवांनो, सरांनी उल्लेख केला, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका यानं टाळ्या वाजल्या. 1893 9/11 11 नोव्हेंबर. ऐका, का स्वामी विवेकानंदांना टाळ्या वाजल्या? वय फक्त 30 होतं त्यावेळेला. 39 वर्ष स्वामी विवेकानंद जगले. याचा कारण ऐका, त्या धर्म परिषदेमध्ये लेडीज अँड जेंटलमन म्हणणं हे काय किरकोळ आहे, पण ज्यांनी आपल्या धर्माचा विचार मांडला त्यांनी आम्ही कसे सर्वश्रेष्ठ आहोत एवढंच सांगितलं. स्वामी विवेकानंद ज्यावेळी उभा राहिले त्यावेळेला ब्रदर्स अँड सिस्टर जे म्हणाले की त्यांनी वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना भारतीय संस्कृतीची काय आहे याच्यावर बोट ठेवलं, म्हणून जगाने टाळ्या वाजवल्या. ऐका, तिथून पुढे 12 व्याख्यानं झाले त्यांची त्यात. आणि न्यूयॉर्क टाइम्स त्यावेळेपासून त्याला हेडलाईन आलं दुसऱ्या दिवशी. काय हेडलाईन आलं? एवढी जगातले सगळे धर्म उपदेशक तिथं आहेत आणि हेडलाईन आली. काय हेडलाईन आली? सायक्लोनिक हिंदू. सायक्लोनिक हिंदू म्हणजे वादळी हिंदू. आणि मग अमेरिकेच्या रस्त्यावर गर्दी होऊ लागली. ही 12 व्याख्यानं झाली आणि या 12 व्याख्यानाला पुन्हा स्वामी विवेकानंद जो प्रतिसाद मिळाला, तिथून पुढे 3.5 वर्ष तिथे राहिले. ऐका माझ्या बांधवांनो, स्वामी विवेकानंदांनी तरुण पोरांना कधी जपमाळ घेऊन जप कर म्हणलं नाही. स्वामी विवेकानंद मंदिरात जाऊन तुम्ही देवाच्या ठिकाणी 4-4 तास बसा म्हणलं नाही. तारुण्याचा अर्थ सांगितला. स्वामी विवेकानंद म्हणतात, मजबूत शरीर असेल, मजबूत, त्यातच मजबूत मन राहतं. दुर्दैवानं ऐका, आता एक शेवटची 4 वाक्य म्हणजे नीट ऐका. भाऊ, मी परवा एका वकिलाच्या इंदापूर मधल्या ऑफिसचं उद्घाटन करायचा प्रमुख पाहुणा होतो आणि ते वकील घटस्फोट करवून आणण्याचं काम करतात. मी उद्घाटन करताना म्हणलं की मी या सगळ्या स्त्रियांचा भाऊ म्हणून काम करतो, मी आता तुला काय आशीर्वाद देऊ? आणि मग ऐका, तरुण पोरांनो ऐका, त्यानं विचारलं की घटस्फोटाचं कारण काय? आता नीट ऐका. स्वामी विवेकानंद इथे येतात, घटस्फोटाचं कारण सांगितलं. डॉक्टर खरं सांगू का? खरं सांगा म्हणून. खरं सांगताना त्यांनी सांगितलं की जेवढे घटस्फोट होतात त्यातले 20% घटस्फोट हा पती नपुसक आहेत म्हणून होतात. ही साधी बाब नाही. आज प्रत्येक स्पीड ब्रेकरवर तुम्हाला साडी नेसलेला नपुसक तरुण दिसतोय. पुढचा ऐका, अजून पुढचा ऐका. एक सर्वे जागतिक आरोग्य संघटनेचा असा आहे की भारतामध्ये, नीट ऐकावर काही शेवटची 4-5 वाक्य, भारतामध्ये 5 लग्न झाली, 5, तर त्यातल्या 3 लग्न झालेल्या दाम्पत्याला अपत्य होण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीची गरज भासू लागली आयुर्वेद तंत्रज्ञानाची. याचा अर्थ आमच्यातली 60% मुली आणि मुलं नपुसक झाली. स्वामी विवेकानंद जे सांगतात ते ऐका.
त्याचं कारण असं आहे, वयाच्या 8वी पासून तुमच्या हातात मोबाईल आला. याचा सर्वे, आणि मी एका गायनेकोलॉजीचा अभ्यास करून याचा निर्णय घेतला. हे का झालं, त्यावेळेला त्यांनी सांगितलेला सर्वे धक्कादायक आहे की 8वी पासून तुम्ही रील्स बघताना जे अश्लीलतेकडे घुसला. 8वीच्या पुढे एकही मुलगा आणि एकही मुलगी आपल्या कुणाकडेच पावित्र्यानं पाहणार. त्यामुळे 4 वर्षाच्या चिमुरडीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत अत्याचार आणि बलात्कार होऊ लागले. त्याच्यापेक्षा वाईट वेळ अशी आली की ज्या तारुण्यामध्ये तुम्हाला प्रदंड शरीराची गरज आहे आणि कलेची, ज्ञानाची, शौर्याची गरज आहे, त्या काळात तुम्ही अश्लीलतेकडे झुकला आणि शरीराला विसरला. आणि वयाच्या 22व्या वर्षी, 25व्या वर्षी तुम्ही ते बघून बघून नपुसक होऊ लागला. हा डॉक्टरांचा सर्वे आहे, याच्याकडे लक्ष द्या. स्वामी विवेकानंद सांगतात, शेवटचं वाक्य, की भारत हा तरुणांचा देश आहे. जगातले सर्वात जास्त तरुणी आणि तरुण भारतात आहेत. वाट कुठं लागली आमची? औरंगजेबानं जी 27 माणसं घरातली मारली, त्यातले 3 सख्खे भाऊ मारले. त्यातला थोरला दारा शिको, त्याचा मुलगा सुलेमान शिको. तो सुलेमान शिको बापानंतर 4 वर्षांनी औरंगजेबाने दरबारात बोलवला. आणि दरबारात बोलवल्यानंतर तो पुतण्या औरंगजेबाच्या पाया पडला आणि म्हणला, मला मारायचं ना, एकदम गर्दन मार, पण मला पोस्त प्यायला देऊ नको. आता हे काय आहे का, नीट आहे का? आता कुठे येत आहे हे बघा. पोस्त प्यायला देऊ नका. हे पोस्त काय प्रकार आहे? पोस्त म्हणजे आपूचा एक अर्क आहे, ज्याच्यामध्ये मॉर्फिन आहे. आणि ते राजकैदी जे असतील, औरंगजेबाने आपल्या अनेक घरातली माणसं अशी मारली. कशी माहिती आहे? त्याला तुरुंगात टाकायचा आणि त्याच्याबरोबर जे कैदी आहेत त्याला कोणतंच अन्न आणि पाणी द्यायचं नाही, काहीच द्यायचं नाही. आणि ते न देता ज्या वेळेला ती सगळे कैदी त्या राजकायद्याला म्हणतील, तू हे पे तर आम्हाला खाऊ घालतील, ही वेळ आणायची. आणि जर तशी नाही आणली तर ती लोक त्याला मारत होती. पण नाहीला त्याला ते पेय लावायचं पोस्ट. आणि ते पेलं की त्याला ऍडिक्शन व्हायचं. आणि ऍडिक्शन होऊन 8व्या 9व्या दिवशी अशी अवस्था यायची की ती पेय जर त्याला नाही प्यायला दिलं तर डोकं भिंतीवर आपटून ही माणसं मरत होती. आणि मग औरंगजेब डिक्लेअर करायचा की मी त्याला मारलं नाही तर त्यानं आत्महत्या केली. याच्यासाठी पोस्ट देऊ नका. हे का सांगितलं आहे का? आज रस्त्याच्या कडेने फिरा आणि इथून बाहेर सुटल्यानंतर सुद्धा जी कोल्ड्रिंक केस होतील माझ्यावर म्हणून बोलत नाही, ज्या कोल्ड्रिंक मध्ये फक्त कंटेंट वाचा की ज्याची सर्वात जास्त आज बाटलीची संख्या तुम्हाला रस्त्याने दिसते, त्यात एक कंटेंट आहे, त्याचं नाव आहे कॅफिन. कॅफिन, मॉर्फिन, निकोटीन, ऐकता का मी, टॅनिन, ही सगळी अल्कलॉइड आहे ज्याचे ऍडिक्शन लागतं. आणि आज आमच्या तरुण पिढीला हे ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून पिऊ घातले. किती बिघडले भाऊ. मी राजगडावर आपल्या इंदापूर तालुक्यातल्या पोरी घेऊन गेलो होतो. 125 पोरी होत्या. एक पोरगी ऍडिक्ट झाली होती आणि ती राजगडावरनं उतरल्या ते जाऊन पेय पेल्याशिवाय तिला दमच निघाला नाही. हे ऍडिक्शन आहे आणि हे टाळा माझ्या बांधवांना. आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने एक आवाहन करतो की तुम्ही एकुलते एक आहात. मासाहेब जिजाऊ वयाच्या 14व्या वर्षी शिवबा ज्या वेळेला पहिलं न्यायदान करत होते त्यावेळेला शब्द उच्चारले, आज तुमच्यासाठी उच्चारतोय. मासाहेब जिजाऊ म्हणाले होते, शिवबा, जगातली स्त्री आणि जगातलं धन कधीच कायद्यानं सुरक्षित राहणार नाही. ते जर कायद्यानं सुरक्षित राहणार नसेल तर ते सुरक्षित ठेवायचं असेल तर ते बाहुबलाच्या जोरावर आणि नैतिकतेच्या जोरावरच सुरक्षित राहील. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे आपण एकच जर असेल आई वडिलाच्या पोटी तर आंदोलन करून आरशापुढे उभं राहिल्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्या बाहुबलाच्या जोरावर माझी बहीण सुरक्षित आहे का? माझ्या बाहुबलाच्या जोरावर माझी आई सुरक्षित आहे का? आणि माझ्या बाहुबलाच्या जोरावर माझी पत्नी सुरक्षित आहे का? जर नसेल तर शिवबाच्या या महाराष्ट्रामध्ये मावळा म्हणून जन्म घ्यायला आपल्याला अधिकारच उरत नाही. त्यामुळे आज विनंती करतो, एक असाल तर छत्रपती शिवाजीराजांसारखं मासाहेबांनी जसं घडवलं तो वृत्तीचा वारकरी आणि कृतीचा धारकरी बनवा. हीच मासाहेबांना खरी मानवंदना ठरेल. झालेल्या चिंतन सेवेमध्ये या ठिकाणी सर्वजण तुम्ही उपस्थित राहिला, या उन्हात बसला, 4 शब्द ऐकून घेतले. माझं आराध्य दैवत ज्या माझ्या सैनिकांच्या पत्नी माझ्या जिजाऊ आईसाहेब आहेत त्यांच्या चरणावर, जवानांच्या चरणावर, वीर माता आणि वीर पत्नींच्या चरणावर आणि तुम्हाला सर्व उद्याच्या भारताच्या भविष्याच्या चरणावर आणि गुरुजनांच्या चरणावर माझं वाक्पुष्प अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. संस्कारिक शिक्षण आणि चरित्र या सर्वच गोष्टी आपण सर्व विद्यार्थ्यांना सांगितल्यात. यानंतर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुराश मध्ये निवड झालेली विद्यार्थिनी
श्रावणी प्रशांत शिताब उपस्थित आहे, तिचा सन्मान होईल. तिचे पालक उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. प्रशांत सिताब यांची कन्या आहे. प्रशांत सिताब यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुराश या स्पर्धेमध्ये तिची निवड झालेली आहे. उपस्थित असणारे पालक प्रशांत सिताब यांचा सन्मान प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. विनंती, सन्मानाचा स्वीकार करावा. सैनिकांच्या पत्नी कोण राहिल्या असतील त्यांनी साडी चोळी घ्या. इकडे कोण सैनिकाचा बसलेला असेल तर काही तुम्ही इकडे बसा. त्या ताई नाही, तो सैनिकाचे आहेत, तुम्ही इकडे या. साडी चोळी घेतल्याशिवाय सैनिक इकडे या. ताई तुम्ही इकडे बसा, मॅडम इकडे बसा. सैनिकांच्या पत्नी भगिनी कोण, त्यांना मनोगत व्यक्त करायचं होतं 2 मिनिट. त्यांना तुम्ही बोलणार होता ना ताई, त्यांना तुम्ही बोलणार. 2 मिनिट कोण सैनिकांच्या पत्नी, त्या ताई आहेत का? ताई फक्त 2 मिनिटाचा वेळ आहे, कारण माझ्या गौरीताईंचा MA चा पेपर आहे 2 वाजता बारामतीला, तिथं त्यांना पोहोचायचंय. त्यामुळे तुम्ही मोजून 2 मिनिटांमध्ये तुमचं वक्तव्य व्यक्त करावं ही नम्र विनंती आहे. या ताईवरती जोरदार टाळ्या सैनिकाच्या पत्नीला वाजवा. आज जिजाऊ जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. स्टेजवरील चित्र काय सांगतं? स्टेजवरील चित्र हे सांगतं की पृथ्वीच्या गर्भाशयातून सूर्य उगवतो व हळूहळू या दुनियेला प्रकाशित करतो, उजळून टाकतो. तसं शिवबा तू मोठा हो, हा महाराष्ट्र स्वतःच्या कर्तृत्वाने उजळून टाक. भारत मातेचा रथ चालायचा म्हटल्यावर त्याला 2 चाक असावी लागतात. एक चाक म्हणजे जवान, दुसरं चाक म्हणजे किसान. म्हणून आपण म्हणतो जय जवान जय किसान. संत शेतकरी जवान हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. म्हणून आजचा सुपरस्टार कोण, सगळ्यात टॉपचा हिरो कोण, तर जो समुद्र सपाटीपासून काश्मीर सारख्या उंच ठिकाणी जाऊन शत्रूशी लढा देतो, तोच खरा सुपरस्टार, तोच खरा टॉपचा हिरो. भारत देश स्वतंत्र झाला, पण तो स्वतंत्र होण्या अगोदर जवानांनी आपलं बलिदान दिलं. एकदा वीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. अंदमान निकोबार बेटावर शिक्षा झाली. तिथं कैद्यांकडून नारळाच्या सालपटापासून कात्या करून बनवून घेतला जात होता. रोजच्या जीवनाला कंटाळून एखाद्या कैद्याला फाशी घ्यावीशी वाटली तर त्यासाठी थोड्याच अंतरावर एक दोर बांधला होता. एक दिवशी जेलर साहेब आले आणि सावरकरांना म्हणाले, सावरकर, जहां तुम खड़े हो वहां तेरी जिंदगी है, जहां रस्सी बांधी है वहां तेरी मौत है, ये दोनों की बीच की दूरी बहुत छोटी है. त्यावेळेस सावरकरांनी उत्तर दिलं, नहीं साहब, ये दूरी बहुत लंबी है, मैं तो बचपन से मौत के आसपास ही गुजर रहा हूँ. बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग रायभाचं. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे म्हणणारे लोकमान्य टिळक आज 2026 मधला वीर सावरकर आणि बाजीप्रभू देशपांडे कुठे आहे, तो तुमच्यामध्ये दडला आहे. त्याला जागा करा. पुन्हा एकदा डॉक्टर सरांना आणि सर्वांना मी नमस्कार करते. 2 शब्द मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद ताई, मनापासून धन्यवाद. यानंतर या ठिकाणी अध्यक्षीय भाषण होईल. आपल्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. शिवभक्त परिवार आणि कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या स्वराज्याच्या प्रेरिका राजमाता जिजाऊ यांची जयंती, स्वामी विवेकानंदांची जयंती आणि आपल्या भागामधून ज्याने ज्याने देशाकरता म्हणून बलिदान दिलं अशा कुटुंबांचा मान सन्मान सत्कार अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत ते श्रीमंत राजे अमरसिंह उदयसरजी जाधवराव, श्रीमंत राजे लबोजीराव जाधवराव यांचे थेट 16वे वंश आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे थेट 12वे वंश आज आपल्या इथं आलेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं.
दुसरे आपले प्रमुख पाहुणे श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर, ज्या इंदोळकर होळकर घराण्याचे थेट 13वे वंश आहेत आणि गेले अनेक वर्ष ते या सगळ्या परिसरामध्ये काम करत असतात, ते आज आपल्या या ठिकाणी आले, त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून मनापासून या ठिकाणी स्वागत करा. ज्यांना जिजाऊ पुरस्कार आज आपण या ठिकाणी दिला आणि ज्यांना काही वेळामध्ये आता एमएच्या परीक्षेचा पेपर द्यायला जायचा असल्यामुळे वेळ कमी आहे, ते आमच्या वीर पत्नी सौ गौरी अशोक इंगवले यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज समाजभूषण डॉक्टर लक्ष्मणरावजी आजबे हे आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत. शिवभक्त परिवार, कामधेनू परिवार या सगळ्या परिवाराच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम, मग ते व्याख्यानाच्या माध्यमातून असू द्या, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असू द्या, जे सातत्यानं प्रयत्न करतात. आज त्यांच्या प्रयत्नामुळं जवळजवळ 12 वर्ष झाले आम्ही ही जयंतीचा कार्यक्रम आपण इथं आयोजित करतोय, तर त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. वेळेअभावी आता इथं सगळेच आमचे व्यासपीठावरचे सगळे सहकारी आहेत, दिलगिरी व्यक्त करतो. नाव घेण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा सगळे सन्माननीय व्यासपीठ, सगळे पत्रकार, शिवभक्त परिवाराचे सगळे आमचे सहकारी, प्राचार्य आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, पण आज शिवभक्त परिवार आणि इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं एक 4 कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. होळकर घराण्याचा इतिहास आपल्याला समजावा म्हणून त्यांचे वंश बोलवले, जाधव घराण्याचा इतिहास समजावा म्हणून त्यांचे वंश आपण बोलवले. ही 2 घराणी ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना इतिहासामध्ये माहिती आहे, पण प्रत्यक्षामध्ये भविष्यामध्ये सुद्धा आपण आपलं वाटचाल करत असताना या दोन्हीही घराण्याची सुद्धा आठवण ठेवून आपण सुद्धा काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीमध्ये डॉक्टर आजबेंनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आज देशामध्येच काय पण जगामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काम केलेलं आहे, जे धैर्य दाखवलं आणि सगळ्या जाती धर्मांना समाजाचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं, अशा एका नावाजलेल्या घराण्यांची आज आमचे श्रीमंत राजे भूषणसिंह आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं तो आदर्श तुम्ही आम्ही सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आज इथं आमचे जाधवरावांच्या घराण्याचा इतिहासही आता डॉक्टर आपण सांगितला, मी सांगून आपला अधिक वेळ घेणार नाही, पण ज्या जाधवराव घराण्यानं खऱ्या अर्थानं शक्ती निर्माण केली, ज्या घराण्यानं हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपल्या सगळ्या आयुष्याचं एक राष्ट्रीय कर्तव्य समजून या मातीसाठी जे योगदान दिलं, अशा घराण्याची सुद्धा वंश आज आपल्या इथं आलेले आहेत. मला असं वाटतं आज मालोजी राजेंची ही भूमी आहे, या भूमीमध्ये आज अशा प्रकारची ही लोक आज या ठिकाणी आली, त्याचा आम्हा सर्वांना मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं दोघांचंही दोन्ही घराण्याचं मी या संस्थेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज राजमाता जिजाऊ यांची 428वी जयंती आहे. खरं म्हणजे जिजाऊ हे नावच असं आहे की नाव ऐकलं तरी अंगावरती शहारे येतात. जिजाऊंचा इतिहास थोडा जरी वाचला तर एक धैर्य निर्माण होतं आणि जिजाऊंचा इतिहास वाचत असताना स्त्री शक्ती किती पॉवरफुल आहे, किती गतिमान आहे, ही 450 वर्षापूर्वीची सुद्धा ताकद आज तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून इथल्या आलेल्या सगळ्या आमच्या मुलींना, महिलांना माझं एवढंच आव्हान आहे की बऱ्याच वेळा महिलांना, मुलींना असं वाटतं की आम्हाला दुय्यम स्थान आहे, त्यांना असं वाटतं की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आम्ही मागं पडतोय काय. पण चिंता करायची कारण नाही. ज्या ज्या वेळेस आपल्याला आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागेल
ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला संकट येतील त्यावेळेस फक्त राष्ट्रमाता जिजाऊंची आठवण फक्त आपण करा. या सगळ्यावर आपण मात केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हा सर्वांना या निमित्तानं प्रामुख्याने वाटतो. आणि म्हणून ज्या जिजाऊनं हिंदवी स्वराज्य घडवलं 76 वर्षाच्या आयुष्यामध्ये जिजाऊंनी एक संस्कार घडवले आणि एखादी महिला किती प्रभावीशाली नेतृत्व करू शकते हे जिजाऊंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. राज्याभिषेक मी माझ्या डोळ्यानं बघणार आणि राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचाच होणार एक दृढ संकल्पना घेऊन ज्या महिलेनं 60 वर्ष त्या दिवसाची वाट पाहिली त्या राज्याभिषेक त्यांनी पाहिला. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर मला वाटतं 12व्या दिवशी 11 का 12व्या दिवशी त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं. पण ती इच्छाशक्ती होती, ती प्रेरणा होती, ते धाडस होतं. आणि मला असं वाटतं तशा प्रकारची जिद्द आज आमच्या महिलांनी सुद्धा मुलींनी सुद्धा बाळगण्याची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंद हे तर खरं म्हणजे युवकांचं एक मॉडेल आहे, एक आयडियल आहे. स्वामी विवेकानंदांना फार आयुष्य मिळालं नाही, पण जे आयुष्य मिळालं ते त्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्या जगावर एक तत्वज्ञान आणि हिंदुत्व आणि समाज प्रबोधन कसं करायचं या माध्यमातून त्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत केलं. आणि मला असं वाटतं युवा शक्ती निर्माण करण्याचं काम, स्वाभिमानी युवक निर्माण करण्याचं काम, बलशाली युवा शक्ती निर्माण करण्याचं काम आणि एक चांगले आध्यात्मिक धार्मिक संस्कार घडवणारा युवा वर्ग हे खरं म्हणजे स्वामी विवेकानंदांचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून त्यांच्याही प्रतिमेला मी आज या ठिकाणी अभिवादन करतो. मित्रांनो, विषय खूप आहेत परंतु वेळेचा या ठिकाणी अभाव आहे, त्यामुळे मी आपला जादा वेळ काही घेणार नाही. आज आपल्या इथं डॉक्टर साहेबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे की आपल्याला चांगले संस्कार घडले पाहिजेत, आपली शारीरिक क्षमता निर्माण झाली पाहिजे, बौद्धिक क्षमता निर्माण झाली पाहिजे. आज इथं आमची मॅरेथॉन जे आता इंद्रेश्वर मॅरेथॉन आपण करतोय, आज इथं जरा 2 मिनिट उभं राहतात. आमचे मॅरेथॉनचे ऑर्गनायझर सगळे आलेले आहेत तिथं. माझी विनंती आहे 25 तारखेला एका टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. हे रोज 15 किलोमीटर 12 किलोमीटर 10 किलोमीटर रनिंग करतात फक्त. आणि आता ही मॅरेथॉन इंद्रेश्वर मॅरेथॉन ह्या मॅरेथॉनला आपण नाव दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण आपल्या इंदापूर शहरामध्ये आपण मॅरेथॉन घेतोय. मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, त्याचं रजिस्ट्रेशनची तारीख मला वाटतं 18 तारखेपर्यंतची मुदत आहे. आता 600 लोकांची नावं त्या मॅरेथॉन मध्ये आलेले आहेत. मी माझं स्वतःचं नाव सुद्धा दिलेलं आहे बरं का. त्यामुळं आपण सर्वांनी त्या मॅरेथॉन मध्ये सुद्धा भाग घ्यावा. कारण ज्याला पळायचं त्यांनी तीन टप्पे त्याच्यामध्ये आहेत. 3 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे आणि 15 किलोमीटर आहे. बरोबर आहे ना? 10 किलोमीटर हा शेवटचा टप्पा आहे त्याच्यामध्ये. तर मला वाटतं हे करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की शारीरिक क्षमता आपल्यामध्ये किती निर्माण होते ज्याचा डॉक्टरांनी उल्लेख केला, त्यासाठी सुद्धा हे काम आपल्याला करणं काळाची गरज आहे. आज इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आज जवळजवळ आलेल्या पाहुण्यांना सांगतो, या संस्थेमध्ये 17-18 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुली यांना चांगलं शिक्षण देण्याकरता आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर आज इथं आपण बघितलं असेल ज्यांना ज्यांना आपण इथं पुरस्कार दिले त्या पुरस्कारामध्ये सुद्धा आमची श्रावणी प्रशांत शिताब तिची आंतरराष्ट्रीय निवड झाली. तनिष्का आत्माराम फलफले आमच्या सरांची मुलगी ती इस्रोला निवड झाली. अथर्व सचिव मोरे हा राष्ट्रीय गोल्ड मेडल कुराशमध्ये त्यांनी प्राप्त केला. ओम दत्तात्रय क्षीरसागर अग्निवीर सैन्य दलात निवड झाली. परवा मला वाटतं एक यादव काय त्याचं नाव बाबळगावचा आपला यादव काय नाव पंकज यादव हा दहिवडीच्या अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी हे करत होता. तो आर्मी मध्ये सिलेक्ट झाला आणि वयाच्या 18व्या वर्षी त्याचं सिलेक्शन आर्मी मध्ये झालं. त्याचबरोबर मानव प्रशांत हेळकर एनडीए मध्ये निवड झाली. मृदाली महेश सूर्यवंशी नगर परिषदेमध्ये. त्याचबरोबर आमचे मार्कड सर हे तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. त्याचप्रमाणे कैलास गवळी आमचे कार्याध्यक्ष आहेत. रविराज पवार
लक्ष्मणराव गोगरे ही सगळी मंडळी जी आहेत ज्यांचा ज्यांचा सत्कार आपण केला त्या सगळ्या मंडळींचं मी अभिनंदन करतो. आणि ह्या संस्था निर्माण झाल्या म्हणून हा वर्ग निर्माण झाला, म्हणून चांगलं शिक्षण मिळालं. आणि आज आम्हाला अभिमान आहे कैलासवासी मोठ्या भाऊंच्या आशीर्वादानं आज छोटीशी संस्था मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी वाटचाल करते. शेवटी शिक्षणाबरोबर संस्कार गरजेचे आहेत, संस्काराबरोबर खेळ महत्वाचा आहे, खेळाच्या बरोबर शारीरिक क्षमता महत्वाची आहे. आणि त्या सगळ्यांच्या बरोबर सुद्धा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे. ज्याला भविष्यामध्ये प्रगती करायची त्यांनी इतिहासाची निश्चितपणानं वाचन केलं पाहिजे. या पद्धतीचं काम आम्ही सर्वजण आज या ठिकाणी करतोय. वीर पत्नी आमच्या गौरी इंगवले, खरं म्हणजे इथं बऱ्याच आमच्या वीर पत्नी इथं आलेल्या आहेत, डिफेन्स मधल्या ज्या आमच्या महिला आहेत. आणि खरं डॉक्टर आजबे तुमचं खरंच अभिनंदन कसं करावं असा प्रश्न माझ्या पुढे आहे. बऱ्याच ठिकाणच्या जयंती हल्ली कशा होतात ते आपल्याला माहिती आहे, त्याबद्दल काय मी अधिक भाष्य करणार नाही. पण खऱ्या अर्थानं जयंती कशी करावी आणि त्या जयंती करण्याच्या पाठीमागचा हेतू काय असावा हे जर उत्तम नियोजन करायचं असेल तर लक्ष्मणराव आजबे डॉक्टर यांच्याकडून करण्यासारखं आहे. आणि म्हणून एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा अभिनंदन आपण या ठिकाणी करा. कारण आज जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं या सगळ्या आमच्या वीरपत्नी या महिलांना आपण पुरस्कार देऊन त्यांचं दर्शन घेऊन आपण ही साजरा करता, मला असं वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर दरवर्षी आलेल्या पाहुण्यांना मी सांगतो, दिवाळीला जो भाऊबीज असते, जी विधवा परित्यक्ता आहे, जी समाजामध्ये तिला आता काही स्थान राहिलं नाही असं समाज म्हणतो, पण अशा त्या सगळ्या विधवा महिलांना एकत्रित करायचं आणि त्यांना भाऊबीज द्यायची, त्यांना सन्मान द्यायचा, त्यांना या आनंदाच्या क्षणामध्ये सहभाग करून घ्यायचं, असं काम सुद्धा हा कामधेनू परिवार करत असतो. आणि म्हणून ह्या तालुक्याच्या सामाजिक परिवर्तनामध्ये, या तालुक्याच्या संस्कारित परिणामामध्ये सुद्धा आज निश्चितपणानं या कामधेनू परिवार आणि शिवभक्त परिवाराच्या माध्यमातून काम चाललंय. मी त्यांचंही अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो. नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन वर्षाची आपण सर्वांना शुभेच्छा देतो. काही दिवसानंतर आपल्या परीक्षा सुरू होतील, त्या परीक्षेकरताही आपल्याला शुभेच्छा देतो. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा ही शेवटपर्यंत आपण करत राहावी एवढीच अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.